चाळीसगावला सध्याला चाळीसगावला काय बरोबर दाखवते ना 6 किलला आणि इथे आता 5:55 झाले बिफोर टाइम तर 6 किलला जाताना पण आम्हाला जाताना 10 मिनिटं 15 मिनिटं उशिराने होती पण तिने अजून कव्हर केलं आणि लवकर पोहोचवलं आम्हाला 12:05 टाइम होता आग्रा कॅन्डला पण 45ला पोहोचवलं त्याने 7 मिनिटं अगोदर पोहोचवतो तो वर किती जात होतं 6 किल आहे ना 6 3 6 आला हां 6 किल 6 आहे 6 3ला पाठवतो 7 मिनिट बरं आहे मग तेवढं झालं तर मग तशा हिशोबाने किती वाजता पोहोचवतो ठाण्याला मग 12:15 सोडला ना 11:15 6:10चा टाइम होता ना चाळीसगावला तर 6:02ला तो पोहोचवतो आणखी लवकर कसं झालेलं 15-20 मिनिटं लवकर पोहोचवलेलं आहे पण तिथे रात्रीला दिलेली आहे गाडी 5 मिनिटं जात होतं रात्रीला काय रश कमी असला तर ते लोकल गाड्या नसतात लोकल ते पॅसेंजर लोकल लोकल कमी मुंबईसारखी लोकल नाही मुंबईसारखी नाही पण ते लोकल फेऱ्यानवाले आहे लोकल गरमा गिरम खाना है वेज बिरयानी खाना है ठाण्याला काय वाढवून एक तास जास्त लेट दाखवतो कल्याणला 11:53 आहे ठाण्याला 12 एक तास लागतो का दादरला 12:45 PSTला 1:13 तेच तसंच आहे लोकलवर बनवलं ना 1 लाख लास्ट लोकल असते ठाण्याला उतरलं तर लोकल भेटणार ना 12:18 भेटणार घाटकोपर जायला हां भेटेन ते हे तिकीट चालेल ना आपल्याला की तिकीट जायला लागेल चालतं ना तिकीट तिकीट आपलं AC मध्ये पण बसू शकतो आपण तिथे AC मध्ये पण हो लोकलला AC मध्ये बसतो तिथे उतरा तिकीट काढा परत प्लॅटफॉर्म चढा उतरा ठाण्याला पोहोचलेला 12:11 ते पण बरं आहे 12 पण ठीक आहे 12 पण ठीक आहे 1 वाजता परत अर्धा पावणे 1ला घाटकोपरला 10 मिनिटं तर आहे ठाण्यामधून 3-10 मिनिटं घरी घाटकोपरला काय रिक्षा बनवून किती बाहेर नमते रिक्षा ते नालायक आहे येतच नाही सगळेकडे नालायक असं रिक्षा आणि जवळच आहे स्टेशनला काही लांब नाही 5 मिनिट उतरायचं सरळ जायचं राईट मारून बिल्डिंग पण समोरून दिसते तेवढं बरं आहे कुठल्या टायमिंगला उतरले तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त पाहिजे लोकल आमचं पण ठाण्याजवळून उतरल्याने जवळच आहे कुठे ठाण्याला पोलीस लाईनमध्ये तुम्ही चालून जाणार का काय रिक्षा करू नाही रिक्षा करणार झोपतात की आता झोपलं नाही झोपलं उठत नाही चालू आहेत ना रिक्षावाला कॉल केला की मला ते बाहेरचं नाही घेत नाही बाहेरचं म्हणून ओळखतात ते तिथं ड्युटी झाली आहे ना सगळं ओळखतात पण रात्रीला असतात नसतात आपल्या ओळखीचे त्याच्याकडे फोन करून घ्यायचं आता 5 किलोमीटर आहे 40गावला जाते नसं लगेचच होणार असं वाटतं की वेळ घेऊन जाईल
तर आम्हाला किती दाखवत होता आग्र्यावर पण येते आग्र्याला पण जाते रिस्टर गाडी आग्र्यावरून झाशीला अच्छा झाशीहून दिल्ली नाही परत इथे येते ना इकडे येते इकडे इकडे आणि जाताना पण जाते ना आग्र्याला. हा अच्छा अच्छा झाशीवरून लाईन क्रॉस करते झाशीवरून जॉईन दिल्लीला गेलो राजधानीला गेलोय एका ट्रेन आहे पण चांगली नाही हा काय उशीर किती करते कुठं पण लावून टाकतात ते गाडी नाही पंजाबी पण तशी झाली आता हो भाऊ सकाळी 7:20चा टाईम आहे तिला CSTला पोचते किती वाजता 11 हो टाइम 10:30 पंजाब मेल चालू झालं तरी ते रात्री काय सकाळचं म्हणजे सकाळचा वेळ आहे सकाळी पंजाब मेल आणि बायको आलेली मी 7:30ला ते कसं असतं हे लोकल राजकारणी त्या गाडीनं वापरतात मुंबईला जाण्यासाठी मग त्यांच्या हिशोबाने ते गाडी लेट करून टाकतात ते फोन करतात ना आमच्या ह्या टायमिंग आहे त्या टायमिंग मग ते त्यांना लेट करायला माझी थांबवलं बायको होती माझी मुलगी होती 7ला होती तरी त्या लोकांनी बॅग बी करून कंप्लीट केला आता उतरायचं आहे 11:30ला आणलं तिने बसून राहिलं तेवढ्या वाढत CSTला इथे नाही ठाण्याला उतरा ना ठाण्याला उतरले रिक्षावाले लोकल परत नाही लोकल ठाणे लोकलमध्ये किती गर्दी हो लोकल पाठीचे लय हो. बेकार आणि गर्दी. बॅग पण होते दोन दोन जाऊ शकत नाही म्हणजे शक्यच नाही ते कतारेला गाडी थांबवतो एक आता पुढच्या महिन्यात ते लोकलचं आपला मेट्रोचं स्टेट आता आहे ना स्टार्ट ठाणे ते घाटकोपर वडाला आहे ना ते घाटकोपर मग ते त्याच्यामुळे त्या लोकलने भरपूर फरक पडेल तेव्हा गर्दी कमी होईल पुढच्या महिन्यात त्याची सेफ्टी टेस्ट आहे आणि मग डिसेंबरमध्ये ते वडाला झाला आहे ना वडाला झाला हो वडाला तरी पण लोकल तर नाही कमी होणार बाबा गर्दी कमी नाही होणार होणार गर्दी पण कमी नाही होणार ते अंधेरी मेट्रो चालू केलं आहे आता तर अंधेरी लोकांना पण किती गर्दी आता मी पुढे सुरुवातीपासून ठाण्याला राहतोय म्हणजे मॉर्निंग मुंबईसाठी गर्दी असायची अदरवाईज दुपारी कमी गर्दी असायची पण आता एनी टाइम तुम्हाला एनी संडे पण आणि भरपूर इकडून असो की तिकडून सेम गर्दी आहे संडेला इथं जास्त गर्दी होते लोकांना संध्याकाळी रविवारी जाऊ मार्केटला लोकसंख्या लय वाढली. गर्दी नसते ट्रेन मध्ये आता तर रविवारी पण लय लय भरपूर लोकसंख्या गर्दी वाढली असते. आणि आहेत ते लोकल तेवढ्याच आहेत हा. काही फरक नाही लय ना फरक. लोकसंख्या वाढली आणि लोकल मोठी पण झाली पहिले 9 होती आता 15-12 पण आहे डिपो तरी फरक तरी नाही पण काय फरक नाही आता खरंच 9 डब्यांचे पण कोण बघितलं हा, लोकल लोकल. 2012 पासून 8-10 पासून मी बघतोय 9ची पण आहे 12ची पण आहे 15ची पण येते कधी कधी हो. मोठी प्लॅटफॉर्म पण मोठे केले तरी पण गर्दी तशीच आहे आपल्याला पण त्रास आता आणि घरी पण त्रास 12 वाजता ते वाट पाहत बसेल आता हो, येणार आता आता येणार मग गेल्या वर्षी त्यांचं तसं झालं मी यांची रात्र म्हणजे स्टेशनला मी 2 वाजता येऊन गेलो तरी त्यांची गाडी म्हणजे कुठं टिटवाड्याला कुठं थांबवून ठेवली 4-4:30ला ते प्लॅटफॉर्मवर उतरले आम्ही गेलेले ट्रेननी गावाला एक वेळा मी होती आणि मुलगी होती छोटी 1:30 वाजता आम्ही रात्री आग्रा कॅन्डला उतरलेले भाऊ 1:30 वाजता 12:05चा टाइम होता 1:30 वाजता आता काय करू मुलगी होती ना हां मग त्याचं आणि ट्रेन छोटी पण नव्हती ती ना जवान होती ना आता मी काय करू तर मी तिला सांगितलं एक काम कर आपण ते वेटिंग रूम भेटतो ना 100 रुपये आपण आता तिथे जाऊन बसूया तू आतमध्ये बस मी बाहेर बसतो हां तर त्याच्यानंतर 1 तासाचा 100 रुपये नंतर 1 तासाचे 50 रुपये कमी होणार त्याच्या आतमध्ये सीट पण चांगली आहे मस्त एकदम हां आणखीन AC वगैरे आहे मी तिला तिथे जशी झोपली मी सगळं बॅग तिलाच दिला मी आतमध्ये घेऊन जा बॅग तिथेच ठेव आणि तिथे झोप सकाळी होईल ना तेव्हा आपण जाऊया घरी मग तर 3-3:30ला माझी बहीण फोन